स्वातंत्र्योत्तर भारतात प्राथमिक मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? तर योग्य उत्तर असणार आहे 25 वर्षापेक्षा जास्त. आता किती आहे? 18 वर्षापेक्षा जास्त. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? तर योग्य उत्तर असणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. पुढील प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात रिकाम्या जागा व्यक्तींनी भारताचे स्थलांतर केले. तर योग्य उत्तर असणार आहे सुमारे 21 कोटी. पुढील प्रश्न बघा, भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार रिकाम्या जागांद्वारे होते. कशाद्वारे? सागरी मार्गाद्वारे. पुढील प्रश्न बघा, दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा आयरन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा, रिकाम्या जागा रोजी लोअर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले. योग्य उत्तर असणार आहे डिसेंबर 1929. पुढील प्रश्न बघा, परतीच्या मान्सून ऋतूत रिकाम्या जागा येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न बघा, ताजमहल कोणत्या शहरात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे आग्रा. कोणत्या नदीकाठी आहे? यमुना. प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या शेजारील राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही? कोणते सत्य नाही आहे? कोणकोणते सत्य आहे ते बघून घेऊ आपण पहिले. त्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे, त्याच्या वायव्येला गुजरात आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे. दक्षिणेला कर्नाटक राज्याने वेढलेले आहे. अयोग्य कोणतं नाही आहे? अयोग्य आहे त्याच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न पहा, पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान REN21 अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती REN21 2022 ग्लोबल स्टेट्स अहवालानुसार कितवे आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चौथे. पुढील प्रश्न पहा, घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवली नाही? नाही विचारलं आहे. आपण कोणकोणती योग्य आहे ते बघून घेऊ पहिले. पहिले स्वातंत्र्य युद्ध 1857. योग्य काय? भारतीय राष्ट्रीय अधिवेशन स्थापना 1885. योग्य काय? असहकार चळवळीची सुरुवात 1920. आपल्याला जुळत नाही म्हणून अयोग्य काय? मुस्लिम लीगची स्थापना 1910. मुस्लिम लीगची स्थापना किती केव्हा झाली आहे? 1906ला. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? योग्य उत्तर असणार आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडी वादळे येतात? त्याचं योग्य उत्तर असणार आहे एप्रिल आणि मे.
पुढील प्रश्न बघा, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहे आणि ते भारतात प्रमुख मानले जातात? योग्य उत्तर असणार आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. पुढील प्रश्न बघा, परिवर्तित निविष्टी व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एकमेकामागे मिळणाऱ्या निष्पादन ओळखले जाते. योग्य उत्तर असणार आहे सरासरी उत्पादन. पुढील प्रश्न बघा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे आहे? योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद 29 आणि 30. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबनामध्ये आढळत असून ते केवळ वाघाची संख्या दर्शवतात? त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय वाघ रॉयल बेंगल. पुढील प्रश्न बघा, वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? योग्य उत्तर असणार आहे सेंट्रल बेल्ट. पुढील प्रश्न बघा, 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने होता? योग्य उत्तर असणार आहे सौगोलीचा तह. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर असणार आहे 7 सप्टेंबर 1970. पुढील प्रश्न बघा, बृहदेश्वर किंवा राजराजेश्वर मंदिर हे रिकामी जागा बांधलेल्या द्रविड वास्तूचे उदाहरण आहे. योग्य उत्तर असणार आहे चोळ काळात. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले? योग्य उत्तर असणार आहे 1824 ते 1826. पुढील प्रश्न बघा, 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जातीतील लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी सुधारणेला सुरुवात झाली. योग्य उत्तर असणार आहे परमहंस मंडळी. पुढील प्रश्न बघा, लोक त्यांच्या मूळ ठिकाणून स्थलांतरित होतात किंवा त्याचे राहण्याचे ठिकाण काय म्हणतात? त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुश फॅक्टर. पुढील प्रश्न बघा, सीमा रस्ते संघटनेने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बांधलेल्या 9.2 किलोमीटर लांबी जोडतात. मनाली ते लाहौल स्पिती दरी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा रिकाम जागा नदी खोऱ्यातील बसलेला आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे तापी. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? योग्य उत्तर असणार आहे मुंबई हाय. प्रश्न बघा, भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? योग्य उत्तर असणार आहे घटनात्मक राजेशाही. पुढील प्रश्न बघा, भारताच्या कोणत्या भागात उष्णकटिबंधाचे पूर्वीत ईस्टर्ली जेट प्रवाह म्हणून प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14 डिग्री वरून प्रवाहित होतो? योग्य उत्तर असणार आहे द्वीपकल्पीय भारत.
पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये रिकामी जागा हे समृद्ध साठे आहे. कशाचे? बॉक्साईटचे. पुढील प्रश्न बघा, अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तर सुमारे 2 तासाच्या अंतरावर आहे? योग्य उत्तर असणार आहे औरंगाबाद. पुढील प्रश्न बघा, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकरणी सभा केली आहे? योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न बघा, विदर्भातील मुख्य शहराचे नाव काय? काय? नागपूर. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पर्वतरांगा ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? योग्य उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वतरांगा. पुढील प्रश्न बघा, सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे रिकामी जागा क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. योग्य उत्तर असणार आहे शुष्क. पुढील प्रश्न बघा, 1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन रिकामी जागा या अधिवेशनाच्या यांच्या विरोधात होते. कशाच्या? जमीन महसुलीतील वाढ. पुढील प्रश्न बघा, हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नदीच्या दरातील आहे? योग्य उत्तर असणार आहे कुमाऊ हिमालय. पुढील प्रश्न बघा, 2022-23 या आर्थिक वर्षात GDP वाढीची विस्तार टक्केवारी किती होती? योग्य उत्तर असणार आहे 60%. पुढील प्रश्न बघा, रिकामी जागा म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री. म्हणजे योग्य उत्तर असणार आहे बंधुभाव. पुढील प्रश्न बघा, 2020 ते 2021 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याची जगातील रिकामी जागा 62.16 लाख किलोमीटर आहे. योग्य उत्तर असणार आहे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागांमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना अनुच्छेद 61. पुढील प्रश्न बघा, भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्ष पोहोचली तर किती आहे? 121 1210 दशलक्ष.